नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी अहिल्यानगर की, जहां देवेंद्र फडणवीस ने कहा कि बारामती और राहुरी उपचुनाव बिना किसी विरोध के होने चाहिए। इसके साथ ही बात करेंगे पुणे की, जहां बाल रंगभूमि परिषद पुणे शाखा द्वारा आयोजित स्वास्थ्य शिविर में 88 सदस्यों की निःशुल्क जांच की गई। ऐसी और भी तमाम खबरों पर आइए विस्तार से डालते हैं नजर। अहिल्यानगर जिले के दौरे पर पहुंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि बारामती और राहुरी विधानसभा सीटों पर उपचुनाव बिना किसी विरोध के होना चाहिए। राहुरी से एमएलए शिवाजी काडले और बारामती से अजीत पवार की असमय मौत के कारण ये दोनों सीटें खाली हुई हैं। मुख्यमंत्री ने महात्मा फुले एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी की ग्रेजुएशन सेरेमनी के दौरान बताया कि चुनाव कार्यक्रम जल्द घोषित होने की उम्मीद है और उन्होंने कहा कि वह चुनाव लड़ने के लिए तैयार हैं तथा सभी पहलुओं की समीक्षा भी कर चुके हैं। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली, दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लागली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत। शासनाचे निर्देश असतानाही मुंबईच्या महापौर जे आहेत त्यांच्या गाडीवरती लाल दिवा असल्याचं समोर आलेलं आहे। राज्य शासन या संदर्भात चौकशी करणार। मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली। लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे। त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे। अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। सध्या गॅसचा तुटवडा नाही, इंधन तुटवडा नाही असं म्हटलं जाते, मात्र युद्ध परिस्थिती जर लांबलीच तर काय आव्हान तुमचं नागरिकांना राहील? मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करत आहेत। त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील, जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर मग या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहत आहेत, त्यावर विश्वास ठेवा। अहिल्यानगर से सी न्यूज संवाददाता राव साहिब वर्पे की रिपोर्ट। त्र्यंबकेश्वर तहसील के पिंपरी स्थित स्वर्गीय मधुकर रावहेरे अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाला में कक्षा 10 के छात्र संजय सदू नडगे की मौत से इलाके में हड़कंप मच गया है। संजय 12 मार्च 2026 से लापता था और 13 मार्च को स्कूल प्रशासन ने त्र्यंबकेश्वर पुलिस में गुमशुदगी दर्ज कराई थी। 15 मार्च को उसका शव स्कूल से आधा किलोमीटर दूर पाझर तालाब के पास आम के पेड़ से फंदे पर लटका मिला। जांच में स्कूल प्रशासन की गंभीर कमियां सामने आई, जिनमें सीसीटीवी कैमरों का बंद होना, किसी निवासी कर्मचारी का अनुपस्थित होना और लापरवाही शामिल है। घटना के बाद ग्रामीणों में भारी आक्रोश फैल गया और उन्होंने स्कूल प्रशासन के खिलाफ विरोध किया। शिक्षा विस्तार अधिकारी भांगरे ने मामले का संज्ञान लेते हुए उचित कार्यवाही का आश्वासन दिया है। पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेजा और मामले की गहन जांच की जा रही है। गुरुवारी झाल्यानंतर आम्ही पालकांशी संपर्क केला। पालकांना फोन लागत होता, 8-8:30 वाजता फोन लागला। रात्रीच्या वेळी पण आम्ही सायंकाळी सर्व कर्मचारी वगैरे घेऊन हा परिसर बॅटरी वगैरे घेऊन सर्व पाहिला, पण तो काही आम्हाला सापडला नाही। आता आम्ही पण त्या घटनास्थळी गेलो होतो सर। हां, आम्ही पण त्या घटनास्थळी गेलो होतो। जवळपास शाळेपासून तर ते फक्त मिनिमम अंतर आहे ना, हे 300 मीटरच्या आसपास अंतर आहे काय, आणि तिथपर्यंत तर साहजिकच आता काही ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जेवणाचे ताटं पण मिळाले, म्हणजे याचा असा अर्थ होतो का तिथपर्यंत विद्यार्थी हे नेहमीप्रमाणे जातच असतील। मुलं सावलीला वगैरे जायचे, अभ्यासाला वगैरे खाली जायचे, आणि तो मुलगा आहे ना तिकडे आम्ही त्या परिसरात शोधला, पण तो आम्हाला आढळला नाही। आम्ही काय केलं, आम्हाला दुसऱ्या दिवशी 10वीचा पेपर होता विज्ञान भाग 2चा, मग हा एखाद्या मित्राकडे गेला असेल वगैरे तिथं येईल, मग आम्ही तिथं केंद्रावर गेलो, पण तो केंद्रावरही हजर झाला नाही। आम्ही त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला 12 वाजता गेलो, तिथे फिर्याद दिली। त्याची फिर्याद दिली, पालक पण होते, पालक आम्ही सर्व मिळून गेलो, फिर्याद दिली, आणि मग आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली। परत शाळेवर आलो। शाळेवर आल्यानंतर आम्ही
पालकांनी पण तो परिसर सर्व पालक आम्ही सर्व पाहत होतो. सर काही स्थानिक ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे का इथं निवासी कर्मचारी राहते नाही, ही खरी गोष्ट आहे नाही का? नाही, निवासी कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने आमचं जे रोटेशन पद्धत आहे ना, एक मुख्याध्यापक, एक अधीक्षिका, एक प्राथमिक शिक्षिका, वर्ग 4 असे 7-8 लोक आम्ही मग आज एवढी मोठी घटना घडली, मग तुमचे कर्मचारी कुठे आहेत ना. 4-5 शिक्षक आहेत, बाहेर आहेत सर, आहेत शिक्षक आलेले आहेत, माध्यमिकच्या वर्गाचे शिक्षक आहेत मला. आले म्हणजे ते इथं नव्हते याचा अर्थ ते घरी नाही गेले नाही, आहेत आम्ही नाही, सकाळी ते इथं राहतेच नाही, ते निघून गेले ते रविवारी सुट्टी होती ना, रविवारी शिक्षकांना सुट्टी असते, शनिवारी दुपार नंतर. निवासी कर्मचारी म्हणतो मी, नाही. सुट्टी नाही म्हणतो. रविवारी त्यांना जरी साप्ताहिक सुट्टी इतर कर्मचाऱ्यांना असते ना, तसं रविवारी शिक्षकांना सुट्टी असते. पण आम्ही आहे ना, आज हे वातावरणामुळे आहे ना, सर्व मुलगा नसल्यामुळे त्यांनाही बोलवलं होतं, तेही आलेले होते, आम्ही शोध घेतच होतो सर. CCTV कॅमेऱ्याचे फुटेज बघायला भेटतील आपल्याला तुमच्याकडं किती कॅमेरे चालू आहे काय? ते तर फुटेजचं आहे ना, ते कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचे CCTV कॅमेरे फक्त नावालाच आहे, ते चालू स्थितीत नाही आहे. फक्त कागदपत्रे तुमच्याकडं आहे, पण प्रत्यक्षात तशी चालू स्थितीत नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त एक वरती तुमच्या वरिष्ठ कार्यालयाला फक्त दाखवायचं का आमच्याकडं ही सवलत आहे, ते सवलत आहे, काय प्रत्यक्षात आहे का त्याचा उपयोग आहे का? वसतिगृहात नाही, ते पुरेशा प्रमाणात नाही, चारच कॅमेरे आहेत. पण CCTV लावणे हे शासनाला तुम्हाला सांगितले ना, CCTV चालू असणं गरजेचं आहे. मग तुम्ही का बरं तुमच्या संस्था चालकाला का सांगते नाही का आपल्याकडं CCTV चालू नाही? सांगितलं वेळोवेळी सांगितलं, पण फोन नाही, आम्ही फोनवरच त्यांना आतापर्यंत किती वेळेस म्हणजे संस्था चालक इथं येऊन गेले, त्यांनी बघितलं की शाळेची परिस्थिती काय आहे, तुम्ही सांगितले काय याच्या मागे बोलताना? त्यांची बहीण ते आहेत ना, ते पाहतात, ते येतात, ते पाहतात, मॅडम जयश्री पाटील मॅडम ते पाहतात, ते येतात काय नाही. आज एवढी मोठी घटना घडली, तुमच्या संस्था चालकाचं कोणतरी इथं प्रतिनिधी यायला पाहिजे का नाही? तुम्ही त्याला कळवलं का? केलं फोन दुपारीच त्यांना केला, ते बाहेरगावी होते धुळ्याला, तर ते म्हणजे त्यांची बहीण वगैरे ते पाहतात ना, ते पाहिजे येणार होते, पण ते कुठं बाहेरगावी होते, ते नाशिकमध्येच राहतात, ते पण आले, त्यांना कळवलं होतं, तसं बोलणं झालं होतं. नासिक से सीनू संवाददाता लक्ष्मीकांत निकम की रिपोर्ट। बाल रंगभूमि परिषद पुणे शाखा ने 14 मार्च को खेड स्थित केयर वेल हॉस्पिटल में अपने सदस्यों के लिए विशेष स्वास्थ्य शिविर का आयोजन किया। इस शिविर में 88 सदस्यों की निशुल्क जांच की गई, जिसमें नाक, कान, आंख, गला, रक्तचाप, शुगर, महिलाओं से संबंधित रोग और ECG जैसे महत्वपूर्ण जांच शामिल थी। इस अवसर पर भाऊ साहेब भोयर ने नियमित स्वास्थ्य जांच की आवश्यकता पर जोर दिया। कार्यक्रम में खेड की उपनगराध्यक्ष सुवर्णाताई राक्षे, केयर वेल हॉस्पिटल के डॉक्टर प्रदीप पाटिल, डॉक्टर गोपाल चौधरी और डॉक्टर सचिन निकम सहित परिषद की अध्यक्षा दीपालीताई शेलके, खजीनदार शंकरराव घोरपड़े, उपाध्यक्ष नारायण करपे, अरुण पटवर्धन, सहकार्यवाह विजय कुमार तांबे, संजय तांबे, प्रमुख सलाहकार हनुमंत कुबड़े, सह कोषाध्यक्ष नामदेव पटदुने और कार्यकारिणी सदस्य उपस्थित रहे। कार्यक्रम का संचालन विजय कुमार तांबे और नारायण करपे ने किया, जबकि अंत में अध्यक्षा दीपालीताई शेलके ने सभी का आभार व्यक्त किया। सदस्यों ने इस स्वास्थ्य शिविर को लाभदायक बताते हुए भविष्य में ऐसे कार्यक्रमों की आवश्यकता पर जोर दिया। परंतु मी सगळ्यांना विनंती करेन की पहिल्यांदा दोन्ही हॉस्पिटल म्हणजे संजीवनी हॉस्पिटल आणि केएलएम हॉस्पिटल या हॉस्पिटलसाठी मदत फाउंडेशनसाठी आणि डॉक्टरांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। त्याचबरोबर सगळी आजच्या कार्यक्रमाची धूर आपण सांभाळली असेल तर नारायण करपे सर आणि तांबे सर यांनी त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया। त्याचप्रमाणे आपल्या द्राक्षेवाडी इथे उपस्थित आहे, त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात आणि सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या, कारण तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी माझे शिरूर करत असेल तर त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते, कारण सगळे वेगवेगळ्या गावातले आहेत आणि जवळजवळ ते 25 ते 30 जण ते इथे उपस्थित झालेत। काही जण शाळा आहे, शाळातून येण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे माझ्या शिरूरकरांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करते। आणि एकच महत्त्वाची गोष्ट जी करपे सरांनी सांगितली की 600 रुपयामध्ये आपण सभासदत्व आज देत आहोत, ही संधी परत लवकर कोणाला येणार नाही आणि त्याच्यामध्ये बालरंगभूमी परिषद इतके उत्तमोत्तम कार्यक्रम आहेत की जेणेकरून आपल्या
छोट्या पिढीपासून मोठ्या पिढीपर्यंत सगळ्यांनाच उपयोग त्याचा होणार आहे. तर मला वाटतं आपण सर्वांनी अजून माणसं जोडावी आणि हा परिवार आपण आपल्या पुणे जिल्ह्याचा मोठा करूया आणि उत्तम कार्यक्रम आपण राबवूया. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगते की आपलं मे महिन्यामध्ये शिबिर आहे कोल्हापूरला, कला संस्कार शिबिर. त्यावेळेला आपल्याला मुलांना इथून घेऊन जायचं असतं. चाकणमधली जास्तीत जास्त मुले तर शिक्षक असतील किंवा पालक असतील तर त्यांना मी सांगू इच्छिते, आमच्या अलकाताई पण सभासद आहे, तुम्हालाही मी सांगू इच्छिते की तुमच्याकडची लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही सहभागी करा आणि 600 रुपये सभासदत्व अशा व्यक्तींना द्या जी तरुण असतील, जी कॉलेजवरील मुलं असतील की जेणेकरून आपल्याला कोल्हापूरला मुलं सांभाळण्यासाठी व्हॉलंटिअर करण्यासाठी आपल्याला ह्या मुलांची आवश्यकता आहे. काही नव युवती असतील तर त्या पण चालेल. तर अशा लोकांचा तुम्ही जास्तीत सहभाग करा. सहभागी होण्याची मी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा डॉक्टर आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते. फक्त संपवताना एकच सांगते की एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की कृष्णा काय रे आता हे युग आहे तुझं म्हणून ठीक आहे, पण कलियुगामध्ये समाजाचं काय होणार. तेव्हा कृष्ण म्हणाले काळजी करू नको, समाजामध्ये अशी चांगली 4 माणसं असतील जे समान ध्येयाने समान उद्देशाने सगळ्यांना बरोबर घेऊन चालतील आणि त्यांच्या खांद्यावरच समाज उतरला जाईल. आणि मला वाटतं अशा 4 माणसांच्यामध्ये संजीवन हॉस्पिटल, केरवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी बालरंगभूमी परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. पुणे शाखा त्यांच्यातर्फे आपण हा आता शिबिराचा कार्यक्रम घेतो आहोत. बालरंगभूमी परिषद मुंबईची मेन आमची मध्यवर्ती शाखा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27 शाखा आहेत आमच्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशी शाखा आहे आणि जवळ 27 शाखामध्ये हे सगळं कार्य चालतं आणि एकच उद्देश आहे की ग्रामीण भागातील मुलांना मुख्य प्रवाहात आणणे हा मेन. कारण ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट असतं, खूप हुशार असतात मुलं, फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही काही काही वेळेला आणि आपलं जो पालकांचं दुर्लक्ष होतं त्यामुळं ती मुलं मुख्य प्रवाहापासून वंचित राहतात. तसं होऊ नये ते आणि सगळ्यात महत्त्वाचं जी काम करणारी मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांचे आईवडील आहेत, आमचे सभासद आहेत, या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आपली तब्येत ठीक असली तर आपण या तब्येत ठीक असली तर आपण काही करू शकतो. त्याप्रमाणे म्हणून आपण हे दरवर्षी आरोग्य शिबिर बालरंगभूमी परिषदेतर्फे विनामूल्य घेतो. याच्यासाठी आपण कोणाकडनं 1 रुपया पण घेत नाही. पुणे से सी न्यूज़ संवाददाता संतोष जगताप की रिपोर्ट। अक्षर सृष्टि संस्था और महालक्ष्मी डेवलपर्स पुणे के सहयोग से जन्म से दिव्यांग 2 विद्यार्थियों कुमार अभयराज और कुमारी स्मिता को हेलीकॉप्टर के माध्यम से पुणे शहर की विशेष हवाई सैर कराई गई। जन्म से मांडी के नीचे पैर ना होने के कारण वे अन्य बच्चों की तरह खेल कूद में भाग नहीं ले पाते, जिससे उनका मनोबल कई बार गिर जाता था। इस उपक्रम से उनके चेहरे पर आनंद और उत्साह देखा गया। संस्था के अध्यक्ष सिद्धनाथ पवार ने इस सैर का आयोजन किया, जबकि महालक्ष्मी डेवलपर्स के मालिक दत्तात्रेय गोते ने सहयोग प्रदान किया। साथ ही अक्षर सृष्टि संस्था ने दोनों विद्यार्थियों को इस वर्ष 50,000 रुपए की छात्रवृत्ति भी दी, जिससे उनकी शिक्षा में सहायता मिले। हेलीकॉप्टर सैर के बाद उन्हें रोल्स रॉयस कार की सैर का अनुभव भी प्राप्त हुआ। दोनों गरीब परिवार से हैं। उनकी माता अनिता घरों में काम कर परिवार का पालन पोषण करती हैं। माता पिता ने संस्था के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए कहा कि इस उपक्रम ने बच्चों को खुशी और आत्मविश्वास के साथ जीवन जीने की नई प्रेरणा दी है। माझे नाव अभयराज वाघमारे असून मी इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत आहे। अक्षर सृष्टी संस्था व माननीय श्री सिद्धनाथ पवार सर यांच्या माध्यमातून आज आम्हाला हेलिकॉप्टरद्वारे पुणे दर्शन ट्रिप मोफत मिळाली, यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। आम्ही अक्षर सृष्टीच्या प्रयत्नात आम्हाला यावर्षी 50,000 शिष्यवृत्ती देखील मिळाली आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अक्षर सृष्टी संस्था देत असलेल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला जगण्याची नवीन उमेद मिळाली। या हेलिकॉप्टर राईडसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। पुणे से सी न्यूज़ संवाददाता संतोष जगताप की रिपोर्ट। राजाराम उत्तम लोंडे छत्रपति संभाजी नगर के सरकारी इंजीनियरिंग कॉलेज के पूर्व एचओडी की हत्या उनके जान पहचान वालों विशाल राठौर, आकाश पवार और करण आडे ने 50 लाख के वित्तीय विवाद को लेकर रची साजिश के तहत की। जांच में सामने आया कि आरोपियों ने गेवराई टांडा के पास जेसीबी मशीन से 2 गड्ढे खोदे और लोंडे को दौलताबाद में आयोजित पार्टी में उनकी पिस्तौल से गोली मारकर हत्या कर दी।
इसके बाद शव को पूरे एक दिन कार में छिपा कर रखा गया और फिर पहले से खोदे गए गड्ढों में दफन किया। पुलिस को गुमराह करने के लिए लोंडे के मोबाइल को बार बार चालू और बंद किया गया। पुलिस ने तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। इस हत्या से पूरे शहर में शोक और सदमे का माहौल है। छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये राहणारे राजाभाऊ उत्तम लोंढे वय 60 जे डॉक्टरेट झालेले होते, एचडी होते, ते अभियांत्रिकी विद्यालय ते सिव्हिलचे आणि नुकतेच ते शासकीय नोकरीतून रिटायर झालेले होते। त्यांचे 2 मित्र होते, विशाल राठोड आणि आकाश पवार। यांच्या मदतीने मागच्या महिन्यामध्ये ते 5 तारखेला दौलताबाद येथे एका फार्म हाऊसवरती पार्टी करता गेलेले होते आणि पार्टीवरून आल्याच्या दिवशी रात्री, त्या दिवशीच्या रात्रीपासून ते मिसिंग मध्ये होते आणि त्यांचे बंधू जे आहेत, त्या बंधू उत्तम लोंढे यांनी बार्शी, सोलापूर या ठिकाणी येऊन या ठिकाणी गुन्हा दाखल केला, मिसिंग कंप्लेंट दाखल केलेली होती। उस्मानपुरा पोलीस स्टेशनचा तपास चालू होता आणि त्याचबरोबर पॅरलल क्राईम ब्रांचची टीम देखील त्याचा तपास करत होती। 2 दिवसापूर्वी त्यांचे बंधूंनी माझी देखील भेट घेतलेली होती आणि त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे कॉन्ट्रडिक्शन आणि डेव्हलपमेंट झालेले होते, ज्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला 14 तारखेला, ज्याच्यामध्ये किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करून याच्यामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत विशाल राठोड आणि आकाश पवार यांना अटक केलेली होती। ज्याच्यामध्ये नंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्या अटकेमध्ये चौकशी करता त्यांनी जे मयत राजाभाऊ लोंढे आहे यांचा मर्डर केल्याचं निष्पन्न झालं। घटना अशी झाली की 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्याची देणेघेणे होते, कारण की खतरो के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता, त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजाभाऊ लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं, ते वेपन आरोपींनी काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला। दौलताबाद ते शहरामध्ये येत असताना रस्त्यात आणि डेड बॉडी गाडीमध्येच ठेवली त्यांची। त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला। घरी गेल्याचं दाखवलं, परंतु सिग्मा हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन गेल्याचं दाखवलं, परंतु ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले नाहीत आणि अगोदरच त्यांनी 2-3 दिवस अगोदर त्यांनी JCP वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील खणून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल। तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेड बॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली आणि त्याच्यानंतर परत JCPला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता। परंतु क्राईम ब्रांचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। हा, ते जे मयत आहे त्यांचा मोबाईल जो आहे हे आरोपी पुण्याला घेऊन गेलेले होते आणि तिथं त्यांनी लक्ष्मी रोडला तो मोबाईल त्यांनी स्विच ऑन केलेला होता आणि त्या व्हॉट्सअपवरती त्यांनी स्टेटस ठेवलं होतं की मला संपर्क साधू नका आणि मी 20-25 दिवस बाहेर आहे। परंतु ते जे स्टेटस करतं व्हॉट्सअपचं जे इंग्लिश होतं लँग्वेज, ते अतिशय म्हणजे चुकीची लँग्वेज होती, कारण की हे मयत जे आहेत राजाभाऊ लोंढे हे IIT शिकलेले होते आणि अशा उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे इंग्लिश असणं हे अपेक्षित नव्हतं। तर त्याच ठिकाणी आम्हाला शंका निर्माण झालेली होती आणि नंतर पुढच्या गोष्टी जुळून आल्या व्यवस्थित। संभाजीनगर से सीनू संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।